अपर्णा, अगं कसलं टेन्शन घेतलेस का तू? तिथे हे बघ, काळजी करू नको, आम्ही आहे तुझ्यासोबत. तुला जे काय वाटतंय ते डॉक्टरांना सांग. डॉक्टर चांगले आहेत, ते नक्की तुझी मदत करतील. हा, आणि वंस तुम्हाला काय वाटलंस तर सांगा हा मला. मोना, दिप्या, अरे तुमच्या बोलण्यामुळे घाबरेल ती. कलेक्टर आहे ती. हा, असल्या सगळ्या अडचणी झेललेत तिनं. तिला काय वाटतंय ना, ती डॉक्टरांना सांगेल. आप्या, डॉक्टरांना सांगशील ना? कसलं कलेक्टर आणि कसलं काय. इथं माझी दाबेदानानं राहिली. साहेब आले नाही ना फिक्स मध्ये आज टायमावर. मम्मी गेले कामातनं. आप्या, आप्या, हाताला एवढा घाम कस काय आला तुझ्या? आप्या, आप्या, एवढा घाम येतोय? अपर्णामाने बोलवलंय तुम्हाला. हा, हो ठीक आहे बिन. हो डॉक्टर, मला जरा बोलायचं होतं. मी म्हणते मला आता गोळ्या ते इंजेक्शन वगैरे देऊ नका, मी एकदम बरी आहे. अपर्णा मॅडम, तुमची काहीतरी गल्लत होतीये. मी सायकॅट्रिस्ट आहे. तुम्हाला काय होतंय त्याची फक्त आपण चर्चा करणार आहोत. कसले कोण? सायकॅट्रिस्ट म्हणजे मानसिक धक्का बसलेल्या रुग्णांना मी ट्रीट करते. बरं बरं, मग तपासणी कुठे करायची? इथे काही दिसत नाही ना. अपर्णा मॅडम, अहो शांत व्हा. मी तुम्हाला तेच सांगते की आपण फक्त बोलणार आहोत. बोलायचं का? मग गप्पा मारून काय होणार आहे? तुम्ही शांत व्हा, या बसा. हा. बसा. पाणी प्या आधी आणि शांत व्हा. ओके, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन तर तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची उत्तरं द्या. ठीक आहे? मला आता सांगा, तुमचं नाव काय आणि तुम्ही नेमकं काय करता? मी अपर्णा सुरेश माने, मी पुणे जिल्ह्याची कलेक्टर आहे. ओके, काही हरकत नाही. मला आता सांगा, मागच्या काही काळात तुमचा एक भीषण अपघात झाला होता. काय झालं होतं नेमकं तेव्हा? हा, मी सांगते. मी पुण्याहून माझ्या गावाकडे निघाले होते. मग जाताना घाटात माझी गाडी दरीत कोसळली. मग तिथून मी गाडीच्या बाहेर उडी टाकली आणि मी एका ठिकाणी जाऊन पडले. मी झाडीत पडले. तोच माझ्या गाडीचा स्फोट झाला. मग तिथून मी कशी बशी सावरत वाट काढत एका वस्तीत पोहोचले. मग वस्तीत एक घर होतं. त्या घरातल्या लोकांनी मला आधार दिला. त्यांनी माझा सांभाळ केला. आपण मॅडम, मला आता सांगा, तुम्ही आणि अर्जुन सर पहिल्यांदा कुठे भेटला होता? बर, ठीक आहे. आपण इतकं आधीचं नको विचारायला. ठीक आहे? मला सांगा, तुमचा मुलगा अमोल तो कुठल्या शाळेत शिकतो? ते बर, ठीक आहे, काही हरकत नाही. मला तुम्ही तुमच्या लग्नाचं वर्ष सांगू शकाल? आयो, लग्नाची तारीख आता डोक्यात मुंग्या येऊ राहिले माझ्या. मी काय सांगू यांना? पाणी पिऊ का? मॅडम थांबा. काय झालं आता? अहो, तुम्ही असं साहेबांचे शब्द का मोडताय? चिंचुके, अर्जुन काय माझा दुश्मन आहे का? आणि त्यालाही सतत असं वाटत असतं की मी हे सगळं मुद्दामून करते. पण हे बघा, असं काहीच नाहीये. पण मनात शंका असताना एखाद्याचं अस्तित्व आपण मान्य करणं, मुळात ही गोष्टच मला पटत नाहीये. पण जेवढं मी अपर्णा मॅडमला ओळखते ना, मला त्या पूर्वीसारखे वाटत नाहीये चिंचुके. म्हणजे बघा ना, माझे आणि अपर्णा मॅडमचे अनेकदा खटके उडले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची पॉझिटिव्हिटी कधीच कमी झाली नाही चिंचुके. आता मात्र मला सतत त्यांच्या चेहऱ्यावर कसली ना कसली तरी भीती दिसते. अहो मॅडम, मला सांगा की अडचणीच्या काळात आपण साहेबांबरोबर उभं राहिलं पाहिजे ना. साहेबांना मदत केली पाहिजे, आधार दिला पाहिजे. का त्यांच्या विरोधात जायचं? सांगा बरं. तुम्ही काय बोलताय हे? मी कधी म्हटलं अर्जुनच्या विरोधात जाते मी? आणि मी जे काही करते ना, ते सगळे प्रयत्न अर्जुनच्या हितासाठी आहेत. आणि काय सांगावं, माझ्या या तपासात काहीतरी नवीन शोध लागेल. मॅडम, तुम्हाला साहेबांचा राग अजिबात माहित नाही. साहेब जोपर्यंत प्रेमाने आहेत ना, तोपर्यंत प्रेमाने वागतात, नाहीतर लय. राहू दे चिंचुके, मला फक्त माझ्या शंका दूर करायचे. मी निघते. अहो अरे मॅडम थांबा ना.
आता काय चिंचुके? तुम्हाला अपर्णा मॅडमला भेटायचं आहे ना, मी मदत करतो. पण तुम्ही आता प्लीज पाया पडतो जाऊ नको कुठं, ही तपास पथक थांबवा. चिंचुके, मला सांगा तुम्ही माझी मदत कशी करणार आहात? बघतो, आपण अपर्णा मॅडमला भेटूया. तुम्ही इथनं कुठं जाऊ नका, मी फाईल घेऊन आलो. काळजी करायचं कारण नाही. तुम्ही सांगितले तसंच करतोय मी. या कलेक्टर बाईचा माज पद्धतशीरपणे उतरू आपण. आता ठरल्याप्रमाणे एकदा का सह्या झाल्या की ह्या आठवड्यात आपली सगळी कामं मार्गी लागतील आणि या कलेक्टर बाईची जी बदनामी होईल ती कधीच भरून निघणार नाही. ही कलेक्टर बाई इथं आयुष्यभर कशी सडत राहील याची पूर्ती सोय करू आपण भाऊ. सह्या सह्या कसल्या काय प्रकारे कोण माणसं आहेत? नाही काही झालं तरी त्यांचा फोन मिळाला पाहिजे मला. फोनवरून कळेल एक्झॅक्टली कुठे आहे मी. मला कळालं, मला अर्जुनला सांगता येईल मी कुठे. फोन मिळाला पाहिजे. सह्या